नमस्कार भाविक भक्तांनो, आपलं पुन्हा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की आपलं जे अज्ञान अंधकार दूर कसं करावं, आणि आता आजचा आपला अभंग पाहणार आहे. त्याच्या अगोदर मी 2 ओळी बोलत आहे. विठ्ठल नामाचा मंत्र, विठ्ठल नामाचा मंत्र तुका रोज जपतो, स्वतः हरपून भक्तीत जगाला भक्ती मार्ग दाखवतो. किती छान प्रकारे हा म्हणजे उद्देश आहे त्यांचा की सर्वांना जगाला जर भक्ती मार्ग दाखवायचा असेल तर काय करायचं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीव भोग पावे, सुखदुःख जीव भोग पावे. खूप छान प्रकारे आजचा हा आपला अभंग आहे. आणि या अभंगाचा अर्थ जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्याकडे जो आपला अभंगाचा अर्थ आहे तो जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आजचा आपला हा अभंग यामध्ये सांगितलेला आहे की विष्णुमय जग, तर याचा काय अर्थ आहे. जसं म्हटलं जातं, जशी दृष्टी तशी सृष्टी. बरोबर. जर तुमच्यामध्ये विष्णूचं जर रूप असेल किंवा मनोभावी जर त्याचं चिंतन असेल, तर दुसरे जे लोक आहेत किंवा समाजामध्ये आपण वावरत असताना बघतो, तर त्यांच्यामध्ये पण तुम्हाला ईश्वराचंच रूप आढळेल की खरोखर हे लोक ईश्वरासारखे आहेत. ईश्वराचं रूप म्हणजेच जे ईश्वराचे गुण आहेत ते ह्या व्यक्तीमध्ये असल्यानंतर आपण म्हणत असतो की हा ईश्वरासारखा आहे. बरोबर. किंवा एखाद्या मुलामध्ये जर बापाचे गुण असेल तर आपण म्हणतो की हा बापावर गेलेला आहे, आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणजेच त्याचे जे गुण आहेत, वडिलांचे आईवडिलांचे गुण जर मुलामध्ये उतरलेले असेल आणि ते जर आचरणामधून दिसत असतील. अभंगामध्ये या ठिकाणी महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की हे काय कर्मकांड किंवा धर्मकांड नाही आहे की फक्त त्याचं वर्णन करायचं. तर या ठिकाणी आचरणाला महत्त्व दिलेलं आहे की तुम्ही जर गुणांचं जीवनामध्ये आचरण करत असाल तर ते तुमच्या व्यवहारामधून दिसतं. आणि म्हणून लोक म्हणतात की अरे खरोखर हा माणूस खूप चांगला होता, जर तो गेला शरीर सोडून तर की ईश्वरासारखा माणूस गेला. चांगले लोक लवकर जातात म्हणतात, कारण त्यांचे जे गुण आणि कर्तव्य समाजामध्ये लवकर पसरतात आणि ते कर्तव्य करून पुढल्या यात्रेसाठी निघून जातात. तर ह्या अभंगामध्ये महाराजांना हेच सांगायचं आहे की जर आपलं जीवन आपण धन्य बनवलं, त्याच्या गुणामध्ये जर आपण स्वतःला सामावून घेतलं, तर आपल्याला हे जे जग आहे हे विष्णू रूप दिसून येत आहे. खूपच छान प्रकारे तुम्ही अर्थ सांगितलेला आहे की कशा प्रकारे जैसा बाप वैसा बेटा, म्हणजेच की बापासारखा मुलाचे जे कर्तव्य असले तर त्याला बोलतात हा तर याच्या बापासारखाच आहे. म्हणजेच ईश्वराचे गुण आपल्यामध्ये असले तर असं बोललं जातं की हा यामध्ये सुद्धा ईश्वर आहे. तर मला तर असंच वाटतं की जे बोलतात कणाकणामध्ये ईश्वर आहे, जसंच की तुकाराम महाराजांनी बोलले विठ्ठल विठ्ठल करत ते प्रत्येक आपलं कर्म करत होते. म्हणजेच की त्यांना प्रत्येक हिच्यामध्ये विठ्ठल दिसत होता. मग हेच त्याचं प्रतीक. आणि ज्या वेळेला आपण नामस्मरणामध्ये असतो, जीवनामध्ये ईश्वराच्या नामस्मरणामध्ये कर्म करत असतो, कार्य करत असतो, त्यावेळेला ते कार्य पण खूप श्रेष्ठ आणि दुसऱ्यांसाठी एक प्रेरणादायी ठरत असतं. आणि याचे उदाहरण बऱ्याच संतांच्या जीवनामध्ये पण आपण बघत असतो की त्यांनी ज्या ज्या वेळेला
ईश्वराच्या नामस्मरणामध्ये कर्म केले त्यावेळेला ते कर्म श्रेष्ठ झाले आणि दुसऱ्यांच्या समोर पण एक उदाहरण मूर्त झाले. परंतु आपण जर कर्म उलटे जर केले, ज्याला म्हटलं जातं की एक तुमचा अवगुण हो तुमच्या जीवनाचा आणि कुळाचा नाश करू शकतो. बरोबर. म्हणून दुर्योधनामधला जो अहंकार आणि अभिमान आहे कौरव कुळाचा नाश करण्यासाठी बरोबर. निमित्त ठरला. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी आहे. जर आचरण श्रेष्ठ असेल तर आपले विचार श्रेष्ठ होतात आणि श्रेष्ठ विचार असले तर आपले कर्म श्रेष्ठ होतात आणि जीवन श्रेष्ठ होतं. आणि त्याच्याच विरुद्ध जर आपलं आचरण जर संघामुळं किंवा अँटी व्हॅल्यू ज्याला म्हटलं जातं जीवनामध्ये जर आपण बरोबर. ते अंगीकारले तर जीवन विनाशाकडे जायला पण वेळ लागत नाही. बरोबर. तर ह्या अभंगामध्ये महाराजांना हे सांगायचं आहे. हा ते म्हणतातच ना, जैसा संग वैसा रंग. जसा तुमचा संगत असली त्याच्याच प्रमाणे तुम्ही घडतात. आणि जशी वाणी जसं पाणी तसं वाणी असं पण म्हटलं जातं. खूपच छान प्रकारे. आता या अभंगाच्या एक म्हणजे अभंगाच्या वाणीमध्ये किंवा गाथेतला जो अभंग आहे त्याच्यातलं एक वाक्य आहे की भेदाभेद भ्रम अमंगळ. आता याचा आध्यात्मिक अर्थ काय होतो? तर या ठिकाणी जर आपण आपल्या जीवनामध्ये बरोबर. भेदभाव जर ठेवला, अच्छा. एक तर ईश्वराच्या नजरेमधून किंवा आपण जर बघितलं तर ईश्वर एक असल्यामुळं त्याच्या नजरेमधून कोणताही भेदभाव नाही. परंतु आपण जर भेदभाव ठेवला तर आपल्याला हा अमंगळ आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपली उन्नती किंवा आपण पुढं जाऊ शकत नाही. म्हणून जीवन जगत असताना जर हे ईश्वरानं इतकी सुंदर सृष्टी रचलेली आहे, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, बरोबर. सृष्टिकार रचनाकार हो. म्हणून म्हटलं जातं ईश्वरासाठी. तर त्याला त्या रचणाऱ्यानं इतकी काही सुंदर रचलेली आहे सृष्टी, तर त्यामध्ये दोष काढणं हा आपला दोष आहे. अच्छा. म्हणून एक सिद्धांत आहे की दुसऱ्यांमध्ये आपल्याला पहिल्यांदा तेच दिसतं की जे स्वतःमध्ये आहे. हा समजा- म्हणजे की म्हणतात जसा चष्मा तुम्ही लावलेला आहे तसंच तसंच तुम्हाला तुम्हाला दिसणार आहे. बरोबर. मग आपण एखाद्याच्या अवगुणाचं वर्णन तेव्हा करतो की त्या अवगुणाचा अंश माझ्यामध्ये पण आहे, बरोबर. त्याच वेळेला मला दुसऱ्यामध्ये तो दिसून येतो. बरोबर. म्हणजे भेदभाव आहे हा आपल्या जीवनामध्ये आपण न ठेवता आपण सर्वांच्या प्रती समानतेची दृष्टी जर ठेवली तर निश्चितच जीवनामध्ये आपलं मंगळ होतं, म्हणजे चांगलं होत राहतं. खूपच छान प्रकारे. पण मला असं वाटतं हे जे भेदभाव आहे, उच्च नीच आहे किंवा जातीपात जे म्हणतात जसं, तर ते करायला नको. बरोबर ना? करायला नकोच आहे, परंतु आज समाजामध्ये लोक करतात. हा एक ज्याला आपण म्हणतो की नासमज, म्हणजे त्यांनी स्वतःला ओळखलेलं नाही. मागच्या अभंगामध्ये पण आपण बघितलेलं आहे की लोक सर्व हे नाशवंत शरीराचं सर्व काही समजतात. बरोबर. आणि वास्तविक जर आपण बघितलं तर भेदभाव ठेवण्याचं कारण नाही आहे की सर्वांचं जे रक्त हे लालच आहे. हो. कोणताही धर्माचा व्यक्ती असून द्या, कोणाचंही रक्त वेगळं नाही आहे, त्याचा कलर पण लाल आहे. तर आपण या ठिकाणी ह्या सृष्टीवर जन्माला आल्यानंतर हे जाती धर्म बनवलेले आहे. हो. ही ईश्वराने बनवलेली नाही, मनुष्यांना आपल्या स्वार्थासाठी कर्मानुसार हे जाती धर्म बनवलेले आहे. आणि आज याचा परिणाम असा झालेला आहे की मनामध्ये भेदभाव निर्माण होण्याचं हेच कारण आहे की तो ह्या जातीचा आहे किंवा हा ह्या जातीचा आहे. आणि हे भेदभाव झाल्यामुळं आपण आपल्याला आपला जो बाप आहे ईश्वर आहे त्याला विसरून गेलेलो आहे. बरोबर. त्यानं ह्या सृष्टीवर आपल्याला खेळ करण्यासाठी, म्हणजे विनाशाकरता नव्हतं पाठवलं, पण आपण आपल्याला विसरल्यामुळं धर्मभेद, जातीभेद, रंगभेद हे आपण निर्माण केलेले आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं मनुष्यच मनुष्याला स्वतःही विनाशाकडे घेऊन जातो. ईश्वराचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. खूपच छान. आता त्यामध्ये आपण जे वाक्य आहे की कराल ते हित सत्य करा, मग आता याचा काय अर्थ आहे? जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही सत्य करा, अच्छा. चांगलं करा. आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्यांचं चांगलं करतो
महाराजांना तेच सांगायचं, त्यावेळेला आपलं चांगलं होतंच. बरोबर. आज समाजामध्ये जर आपण बघितलं तर हा खूप मोठा ईर्ष्याचा भाव मनामध्ये पसरलेला आहे, की ईश्वराला एकीकडे म्हणतात की ईश्वर सर्वांचं चांगलं कर, पण त्याच्या अगोदर माझं कर, दुसऱ्यांचं अच्छा. भलं कर, पण अच्छा. सुरुवात माझ्यापासून कर. अरे. हा झाला पहिला स्वार्थाचा भाव. तर हा महाराजांना पसंत नाही आहे. हा. महाराजांच्या अभंगामधून ही शिकवण आहे की सर्वांच्या प्रती वसुदेव कुटुंबाची जी भावना आहे ही संतांच्या जीवनामध्ये आपण बघितलेली आहे. आणि अभंगामध्ये वारंवार महाराजांना हे सांगायचं आहे की सर्वांचं मंगल हो, सर्वांचं जीवन सुखी हो. आणि ज्या वेळेला आपण आठवत असेल तुम्हाला पण मला पण की ज्या वेळेला आपण शाळेमध्ये जायचो त्यावेळेला प्रार्थना असायच्या आपल्याला, बरोबर. आज आहेत. हो. तर त्यावेळेला जशी प्रार्थना आपण म्हणायचो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे भाऊ बांधव बहिणी आहे. आहे. मग ती प्रार्थना आज कुठे गेली? तो भाव तो आज समाजामध्ये दिसत नाही. हो. किंवा इतनी शक्ती देन दाता मन का विश्वास कमजोर न हो. म्हणजे बरोबर. कुठंतरी ईश्वराकडं आपण मागत होतो. हो. आपलं मन कमजोर आहे म्हणून ईश्वराकडं आपण मागत होतो. तर वास्तविक ह्या ज्या गोष्टी आहे, या कर्मकांड, या धर्म फक्त म्हणण्याच्या नाही तर ह्या आचरणाच्या गोष्टी आहे. म्हणून आपण प्रतिज्ञा करत होतो आणि आज त्याची आपल्याला गरज आहे, त्या गोष्टींची आपल्याला गरज आहे, त्या आपल्या जीवनामध्ये आल्या पाहिजे. तर खरोखर ही भारतभूमी पुन्हा स्वर्ग बनू शकते. बरोबर. पण कधी की ज्या वेळेला ह्या गोष्टी आचरणामध्ये येतील त्यावेळेला. खूपच छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे की सत्य करा, हित करा, पण दिखावा किंवा अभिमानाच्या शिवाय करायचं. हां, म्हणजे स्वार्थ नको आहे. हो, जर त्यामध्ये तुम्ही स्वार्थ नको. ठेवला आणि अहंकार ठेवला तर त्यामध्ये आपलं तर हित होत नाही, परंतु दुसऱ्यांचं जे हित झालं ते आपल्याला भोगवत नाही, कारण त्याच्यामध्ये ईर्ष्या किंवा स्वार्थाची भावना असते. खूपच छान. आता एक वाक्य आहे की सुख दुःख जीव भोग पावे, याचा काय अर्थ आहे? या ठिकाणी खूप आध्यात्मिक रहस्य याच्यामध्ये दडलेलं आहे आणि आपल्या भक्तांना हे सांगू इच्छितो की सुखदुःखाची जी फळं आहे हे मनुष्य आपल्याच कर्मानुसार भोगत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे की लोक ज्या वेळेला सुखामध्ये असतात त्यावेळेला विसरून जातात आणि ज्या वेळेला दुःखामध्ये असतात त्यावेळेला ईश्वराची आठवण करतात. म्हणून कबीरदासजींनी दोहा सांगितलेला आहे की सुख में सिमरन कोई न करे, दुःख में सब सिमरन करे. अगर सुख में करे तो दुःख काय को होईल. बरोबर. म्हणजे आज मनुष्य ज्या वेळेला सुख असतं त्यावेळेला त्याची आठवण करत नाही, दुःखामध्ये त्याला आठवण करतो. बरोबर. म्हणजे हा स्वार्थ भाव झाला. तुम्ही सुखामध्येच त्याची आठवण करा तर तुम्हाला दुःखाचा अनुभव होणार नाही. बरोबर. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य ह्या अभंगामध्ये हे सांगितलेलं आहे. मला असं आठवते की असंच कृष्णाची आत्या, तिने सुद्धा बोलले होते. कोणती? तिने सुद्धा असंच बोललं होतं की मला आहे ना कृष्णा नेहमी दुःख दे. मग कृष्ण बोलला की सगळे मला सुख मानतात आणि तू एकच का बरं दुःख मानते? तर ते बोलले की मला दुःख याच्यासाठी पाहिजे की नेहमी माझ्या श्वासाश्वासामध्ये किंवा माझ्या मनामध्ये नेहमी तू आठवावा, यासाठी मला दुःख. कारण जीवनामध्ये संघर्ष आणि दुःख असल्यानंतर ईश्वराची जी आठवण तीव्र होत असते, तीव्र उत्कंठा जागृत होते. म्हणून जीवनामध्ये दुःख असलं पाहिजे आणि दुःख असल्यानंतर ईश्वराची आठवण लवकर येते. म्हणजे दुःख पण जरुरी आहे. दुःख असल्यानंतर सुखाची किंमत मनुष्याला कळते. हे खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे आणि या अभंगाचा अर्थ खूप छान प्रकारे तुम्ही आमच्या भाविक भक्तांना सांगितलेला आहे. त्यांना सुद्धा आवडला असणार. तर चला आपण परत भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आजच्या अभंगाचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हेच आहे की सुख दुःख, त्याबद्दल आपल्याला खूप चांगली प्रेरणा मिळाली आहे की सुखामध्ये आपण ईश्वराला आठवण करत नाही, दुःखामध्ये आठवण करतो. का? जसं आपण दुःखामध्ये आठवण करतो तसंच जर सुखातही आठवण केली तर तो आपल्या सोबतच राहील आणि नेहमी सोबत राहिल्यामुळे आपल्याला दुःखाची भासना नाही होणार. तर चला परत आपण भेटूया
पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.